यावर्षी जेव्हा आम्ही पेरणी केली त्यावेळेस पावसाच्या लहरीपणामुळं ती पिके उगवली नाही आणि त्याच्यामुळं दुबारा पेरणी करावी लागली. 2 वेळा 3 वेळा पेरणी करूनही अद्यावत आता पिकं जसे म्हणाल तसे चांगल्या स्थितीत नाही आहे. यावर्षीसुद्धा आम्ही मागच्या वर्षी जे काय बी बियाणे विकत घेतले होते, जे काय शेतीला खर्च लावला तो कर्ज काढून लावला होता आणि अशी आशा होती. माननीय विद्यमान मुख्यमंत्री साहेब जे आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की तुमचे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होईल, म्हणून आम्ही त्या आशेवर राहिलो आणि आम्ही आणखी कर्ज काढून पुन्हा कर्ज काढून दुबार पेरणी केली. परंतु या निसर्गाच्या लहरीपणामुळं पाणी कधी येते तर एकाच जमाना येते, त्यामुळं पूर्ण पीकसुद्धा तुरीचं पीकसुद्धा जळलेलं आहे कोण्या भागाचं आणि कुठे उगवलंच नाही. आणि वन्य प्राण्यांचासुद्धा हैदोस आहे. डुक्कर आहे, तिकडे रोई आहे, यांनी हरणं आहे, यांनी तर पिकाची एवढी नासाडी केली आहे, म्हणून शेतकरी ह्या चारही बाजूनं मारल्या जात आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे की आपण जे शेतकऱ्यांना शब्द दिला होता की 7/12 कोरा करू, तो 7/12 त्यांनी कोरा करावा आणि त्याहीपेक्षा जास्त मी तर म्हणतो जर हमीभाव जर दिले शेतकऱ्याला, जर हमीभाव दिले तर कर्ज काढण्याची आमच्यावर पाळीच येणार नाही. आम्ही हमीभाव द्या आणि शेतकऱ्यांना चांगल्या भावात आमचे पिकं जे आहे ते आम्हाला विकू द्या. आम्ही तुम्हाला कर्जही मागणार नाही.